मुंबईत एकूण पावसाळ्यात जेवढा पाऊस पडतो सगळा मिळून 2318 मिलीमीटर, त्याच्या 42% पाऊस हा एकट्या 6 दिवसांमध्ये या ठिकाणी मुंबईमध्ये पडलेला आपण बघितला। आणि सहज तुलना करायची झाली तर हा दिल्लीच्या संपूर्ण पावसाळ्यापेक्षा 117%, पुण्याच्या 113% आहे, बंगळुरूच्या पूर्ण सीझनमध्ये जो पाऊस पडतो त्याच्या 96% आहे। इतका पाऊस 6 दिवसांमध्ये या मुंबईमध्ये पडलेला आपण बघितला। एकीकडे मुसळधार पाऊस होता, दुसरीकडे 50 ते 75 किलोमीटर प्रति तास या वेगानं वाहणारे वारे होते आणि 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती, अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी एकत्रित आलेल्या आपण बघितल्या। आणि यामुळे मोठ्या प्रमाणात झाडं देखील त्या ठिकाणी उन्मळून पडली। खरं तर मुंबईमध्ये हे अशा पद्धतीनं कुठलाही मृत्यू होणं हे चुकीचंच आहे। त्या संदर्भात निश्चितपणे प्रशासनाने अधिक संवेदनशील होण्याची आवश्यकता आहे। पण आपण जर बघितलं तर साधारणपणे मुंबईमध्ये दुर्दैवाने दरवर्षी 5 मृत्यू ही झाडं पडल्याने होतात। दरड कोसळून जवळपास सरासरी 3 मृत्यू होतात, इमारती कोसळून सरासरी 13 मृत्यू होतात, मॅलहोनमध्ये पडून जवळपास या ठिकाणी 7 मृत्यू आत्तापर्यंत मागच्या काळामध्ये झालेले आहेत। त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर या काही गोष्टी अशा आहेत की वारंवार या गोष्टींमुळे मुंबईमध्ये अशा पद्धतीचे अपघात होत असतात। आणि म्हणून या संदर्भात मुंबई महानगरपालिकेला आपण निर्देश दिलेले आहेत